हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं. तर मी अपलोड केलेल्या शॉर्ट व्हिडिओ म्हणजेच मिनी ब्लॉगला खूप छान प्रतिसाद आणि प्रेम मिळत आहे. तर तुमचं प्रेम असंच कायम राहू द्या. तर आम्ही बिदरला खंडोबाला गेलो होतो. हा व्हिडिओ तुम्ही अपलोड केला होता, खूप छान प्रतिसाद भेटला. तर त्याचप्रमाणे हा व्हिडिओ आहे बिदरमधल्याच कर्नाटकमधल्या नरसिंहाचा. तर तिथे पाणी म्हणजे पाण्यातून गेल्याच्या नंतरच देवाचं दर्शन भेटतं हे तुम्हाला माहिती असेल किंवा नसेल माहिती तर ह्या व्हिडिओद्वारे नक्की बघा आणि प्रेम असंच राहू द्या. तर व्हिडिओ मागे पुढे झाले असतील कारण एकाच मोबाईलमध्ये सगळे व्हिडिओ नव्हते, कुणाच्या वेगळे मग व्हिडिओ सगळे एकत्रित करून करण्यामध्ये मिस्टेक झाली असेल तर प्लीज समजून घ्या. तर पाणी पार करूनच देवाचं दर्शन आहे. तर आम्ही खंडोबाला गेलो होतो आणि तिथून नरसिंहाला गेलो. तर नरसिंहाचं दर्शन पाण्यातून गेल्यावरच होतं. मूर्ती खूप छोटी आहे पण दर्शन पाणी पलीकडेच आहे. तर हे बघा छोटे मोठे व्हिडिओ, सगळ्यांची हाईट उंचच होती. एकच दीदीची आमची हाईट कमी होती. आई घाबरली तर बाळ तर घाबरणार. थोडीशी स्टार्टिंगला आमची मोठी दीदी घाबरली. मग सगळ्यांनी चांगलं तिला सांगितलं समजून. त्याच्यानंतर मग बाळाला घेऊन आम्ही पाण्याच्या पलीकडे जाऊन देवाचं दर्शन घेतलं. छान प्रकारे दर्शन झालं. मूर्ती छोटीशीच आहे पण खूप सुंदर अशी भव्य नरसिंहाची मूर्ती आहे. तर बनवून नेलेला नैवेद्य बाहेरच दाखवायला सांगतात, आतमध्ये नैवेद्य नेऊ देत नाहीत. मग तिथून ओलेच कपडे होते, मग ते चेंज करून मग पिशवीत भरून घेतले. लगेच निघायचं होतं आम्हाला पनवेलला. मग तिथे वाटेतच बिदरमध्ये एक गुरुद्वारा आहे बिदरमधलं. मग तिथे गेलो तर तिथे रुमाल किंवा पदरच घेऊन जायला लागतं डोक्यावर. मग डोक्यावर पदर घ्यायची सवय नसल्यामुळे डोक्यावर पदर काय राहतच नव्हता. तर मग तिथून आम्ही निघालो. आमचं बाळ बघा मस्त असं रुमाल घेऊन डोक्यावरती छान असं चालत होतं. मग बिदरवरून दर्शन झाल्याच्या नंतर ट्रेन पकडून आम्ही ठाण्यापर्यंत ट्रेन होती. तर ठाण्याहून पनवेलला यायला खूप गर्दी असल्यामुळे आम्ही तुर्भे स्टेशनला सकाळी उतरलो 7:30 वाजता. तर हे बघा तुर्भे स्टेशन आहे. मग तिथून पनवेल ट्रेन पकडून आम्ही घरी आलो. आल्याच्या नंतर मुलगा शाळेत वगैरे गेला, कामावर गेल्याच्या नंतर मी देवपूजा वगैरे केली. तिकडून आणलेला खंडोबाचा नरसिंहाचा सगळा प्रसाद देवापुढे ठेवला, नैवेद्य दाखवलं, धूप दीप अगरबत्ती केली आणि त्याप्रमाणे आमचं दर्शन ही खूप छान झालं. तर म्हणजेच माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला तर लाईक करा, शेअर